आज 7/2/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, हे राजयोगाचे शिक्षण खूप उच्च आहे. यामध्ये माया रावण अडथळा निर्माण करतो, म्हणजे विघ्न आणतो. त्यापासून स्वतःला सांभाळा. प्रश्न आहे, तुमच्या सेवेची वृद्धी कधी होईल? उत्तर, जेव्हा तुम्ही सेवा करणारी मुलं नष्टमोहा व योगयुक्त बनणार, तेव्हा तुमच्या सेवेची वृद्धी होईल. तुम्ही सर्वांचे उद्धार करण्यास निमित्त बनणार. जेव्हा तुम्ही पूर्ण निश्चय बुद्धी बनणार, शिवबाबांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करणार, तेव्हा तुम्हाला सेवेमध्ये सफलता प्राप्त होईल. गीत आहे, मैं एक नन्हा सा बच्चा हूँ, म्हणजे मी एक छोटासा मुलगा आहे. ओम शांती. बाबा येऊन छोट्या छोट्या मुलांना समजावतात. काही जण छोटे आहेत, काही मध्यम आहेत, तर काही मोठे पण आहेत. जे ज्ञान चांगल्या प्रकारे समजतात आणि समजावून पण सांगतात, त्यांनाच मोठे म्हटले जाते. ज्यांना समजावता येत नाही त्यांना छोटे मुलं म्हणतात. लहान मूल म्हणजे पद सुद्धा लहान. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. मनुष्य नदीमध्ये स्नान करतात, कुंभमेळा साजरा करतात. आता कुंभ म्हणजे संगम. संगमचा मेळा सर्वात मोठा मेळा आहे, ज्याला ज्ञानसागर आणि ज्ञानाच्या नदीचा मेळा म्हणतात. पाण्याच्या तर अनेक नद्या आहेत, त्यासुद्धा सर्व समुद्राला जाऊन मिळतात, परंतु त्यांचा काही असा मेळा भरत नाही. ब्रह्मपुत्रा मोठी नदी आहे, जी कलकत्त्याकडे समुद्राला जाऊन मिळते. अशा प्रकारे सरस्वती, गंगा इत्यादी अनेक नद्या समुद्रामध्ये जाऊन मिळतात. त्यातूनही परत नद्या, तलाव इत्यादी बनतात. तर तुम्ही मुलं जाणता की शिवबाबा हे ज्ञानाचे सागर आहेत. ब्रह्मासुद्धा ज्ञानाची नदी झाले ना. त्यांचा आणि ज्ञानसागराचा मेळा आहे. वास्तविकतेमध्ये ह्यांनाच खरा कुंभ म्हणतात. सर्वात मोठा मेळा म्हणजे ज्ञानसागराजवळ येणे. ही ब्रह्मपुत्रा सर्वात मोठी नदी आहे. पहिले हीच निघाली आहे. ह्यांचा संगम आहे. शेवटी येऊन भेटले आहेत, तर जरूर पहिले त्यातूनच निघाले आहेत. तर हे ब्रह्मा ज्ञानसागरातून सर्वप्रथम प्रकट झाले. मग स्वर्ण काळात सुद्धा पहिल्या क्रमांकात जातात. सरस्वती आणि ब्रह्मा ह्यांचा काही मेळा नाही. ब्रह्मपुत्रा आणि सागराचा मेळा असतो. मनुष्य कुंभमेळ्याला जातात, तिथे जाऊन स्नान करतात, तर नद्या खूप भेटतात. ज्ञानाच्या किती गंगा येथे येऊन भेटतात. बाबांनी खूप छान समजावले आहे. आता नद्यांवर जे रोज स्नान करत राहतात, त्यांना तसे करण्यापासून कोण वाचवणार? बाबा म्हणतात, ह्या काही ज्ञानाच्या गंगा नाही. यामध्ये तर सर्व मगर मासे स्नान करतात. जे रोज नदीमध्ये स्नान करण्यासाठी जातात, त्यांना समजावून सांगा की हे करून करूनच तुम्ही गरीब झाले आहात. लोक तीर्थयात्रेवर खूप खर्च करतात. इथे तर खर्चाचा मुद्दाच नाही. मी येतो आणि सर्वांचे कल्याण करतो. मी ज्ञान देतो. कोणते ज्ञान? मन मना भव. माझे स्मरण करा, तर योगाच्या अग्नीने तुमचे पाप नष्ट होतील. योगानेच तुम्ही शुद्ध पावन बनू शकता, पाण्यात स्नान करून नाही. खरे तर हे ज्ञानाचे स्नान आहे. त्या पाण्याच्या नद्या आणि ह्या ज्ञानाच्या नद्या आहेत. यामध्ये फक्त बाबांची आठवण करायची आहे. ह्याला स्नान सुद्धा म्हणणार नाही. इथे तर बाबा मत देतात, ज्ञानाने सद्गती प्राप्त होते. तुम्ही 21 जन्मांसाठी सद्गतीमध्ये जाता.
व नंतर परत दुर्गतीमध्ये येता. तुम्हाला सत्प्रधानापासून सतो रजो तमो मध्ये जरूर यायची आहे. ह्या सर्व गोष्टी फक्त तुम्ही मुलंच समजता आणि इथे फक्त तुम्ही मुलंच ताजेतवाने होण्यासाठी येता. नवीन कोणीही येऊ शकत नाहीत. बाबा म्हणतात, मी फक्त मुलांसमोर येतो. ही तर गुप्त माता झाली ना. तुम्ही मुलं कोणाकडून प्रदर्शनी मेळ्याचे उद्घाटन करवून घेता तर त्यांना काहीतरी समजावून मग त्यांच्याकडून उद्घाटन करवून घ्यायला पाहिजे. असे व्हायला नको की ते काही उलटसुलट बोलतील. हे तर त्यांना ज्ञान देण्यासाठी लाचारी परिस्थितीमध्ये तुम्हाला करावे लागते. जर काही समजतील तर ते सांगू शकतील की ही संस्था खूप चांगली आहे. मनुष्यापासून देवता बनवणारी संस्था आहे. पण एवढे कोणी समजावत नाहीत व कोणाच्या बुद्धीमध्ये बसत पण नाही, म्हणजे स्पष्ट होत नाही. ज्यांच्याकडून उद्घाटन करवून घेतले त्यांना कोणती गोष्ट समजलीच नाही, कोणालाच निश्चय झाला नाही. एवढे जे आले त्यांच्यामध्ये पण कोणाला सेमी निश्चय झाला असेच म्हणणार, म्हणजे अर्धवटच निश्चय झाला. तर तेच पुन्हा येतात आणि काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हजारो लोक समजून घेण्यासाठी येतात, त्यामधूनही 5-7 निघतात. म्हणूनच म्हटले जाते, कोटीमध्ये कोणीच निघतात. जेव्हा कोणी प्रदर्शनी मेळा इत्यादी करतात तर त्यामधून 5-7च निघतात. क्वचितच कोणीतरी येतात. सहसा जुनेच येत राहतात. त्यातूनही काही जणांना अर्धा निश्चय, काही जणांना 1/4 हिस्सा, तर काही जणांना 10% निश्चय होतो. खरे तर पूर्ण निश्चय झाल्याशिवाय शाळेमध्ये कोणी बसू शकत नाहीत. जर निश्चय असेल तर समजतील की बॅरिस्टर बनायचे असेल, म्हणजे वकील व्हायचे असेल तर परीक्षेमध्ये नक्कीच उत्तीर्ण व्हावं लागेल, म्हणजे पास व्हावे लागेल. इथे तर संशय बुद्धीसुद्धा येऊन बसतात. त्यांना समजते की हळूहळू निश्चय होईल, आपण मनुष्यापासून देवता बनतो. निश्चय होण्यासाठीच तुम्ही इथे बसता. मग चालता चालता ज्ञान सोडून देतात. 4-5 वर्ष अभ्यास केल्यावर मग संशय निर्माण होतो आणि निघून जातात. हा अभ्यास खूप उच्च आहे आणि यामध्येच माया रावणाचे अडथळे येतात, म्हणजे ते विघ्न आणतात. माया तुम्हाला समजू देत नाही. मायामुळेच मुलांच्या अभ्यासात सुद्धा अडथळे निर्माण होतात. ही शाळा खूप छान आहे. दिलवाडा मंदिर सुद्धा अतिशय चांगले स्मृतीस्थळ आहे, जे जड मंदिर आहे, जे स्वर्ग स्थापना अर्थ होऊन गेले आहेत. जगदंबा, जगतपिता आणि त्यांची मुलं, त्यांचे मुख्य स्मृतीस्थळ बनते. जसे शिवाजी इत्यादी सर्व चैतन्यामध्ये होते, आता त्यांचे स्मारक बनले आहेत. तसे आता चैतन्यामध्ये जगदंबा आणि जगतपिता आले आहेत. 5000 वर्षानंतर पुन्हा तेच अभिनय करतील, मग त्यांची चित्र समोर येतील. सुरुवातीला तर नक्कीच चित्र नसतील. ही सर्व चित्र इत्यादी नष्ट होतील आणि मग चित्र बनण्यास सुरुवात होईल. आधी फक्त शिवबाबांची मंदिरं बनतील व त्यानंतर त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकर, आणि आता तुम्ही ज्यांची सेवा करता त्यांची सुद्धा मंदिरं बनतील. सर्वजण पतित पावनची आठवण करतात, परंतु समजत नाहीत की आपण अपवित्र आहोत. वास्तविकतेमध्ये सत्यज्ञान हेच आहे, ज्याद्वारे सद्गती प्राप्त होते. सद्गुरूंच्या माध्यमातून हे ज्ञान प्राप्त होते. कोणतीही पाण्याची नदी गुरु नाही, ही सर्व अंधश्रद्धा आहे. त्यांचे कर्तव्य समजून घेतल्याशिवाय तुम्हाला काहीही प्राप्ती होऊ शकत नाही. असे नाही की दर्शन करावे, हे सर्व व्यर्थ आहे. दर्शनाचा काहीच संबंध नाही. हे तर नवीन कोणाला भेटावे लागते, कारण मोठ्यांचा मोठा आवाज प्रसिद्ध होतो. परंतु असे दिसून येते की मोठे लोक आवाज प्रसिद्ध करत नाहीत, गरीबच करू शकतात.
ह्या नद्यांच्या पाण्यामध्ये स्नान तर करतच आले, ह्या गंगेमध्ये स्नान करून सद्गती मिळू शकत नाही. बाबा म्हणतात सद्गती एका सेकंदात मिळू शकते. श्रीमत म्हणते माझी आठवण करा म्हणजे तुमची अंतमती गती होईल. ह्याला योग अग्नी म्हणतात, ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. म्हणूनच बाबा म्हणतात माझी आठवण करा म्हणजे तुम्ही सदैव निरोगी बनणार. मग मी स्वर्गाची स्थापना करतो. या सृष्टीचक्राचे चिंतन करून तुम्ही चक्रवर्ती राजा बनणार. तर आता बाबा आणि वारस्याची आठवण करा. आता आपल्याला वापस बाबांजवळ जायचे आहे. प्रत्येक कल्पामध्ये बाबा एकदाच येऊन सद्गती करतात. ते सर्वांचे सद्गतीदाता आहेत. तुम्ही कोणाची सद्गती करू शकत नाही. तर शिवबाबाद्वारे ह्या खऱ्या ज्ञानगंगा निघाल्या आहेत. शिवकाशी विश्वनाथ गंगा असे म्हणतात. मग ते पाण्याची गंगा समजतात, तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही योगयुक्त होणार तेव्हा सेवा सुद्धा करू शकणार. नष्ट मोहा व चांगले योगी बनले तर ते पूर्ण सेवा करू शकतील. शेवटी तुमची भरपूर सेवा होणार. साधू संन्यासींचा पण तुम्हाला उद्धार करावा लागेल. त्यांना समजावून सांगावे लागेल की सद्गती देणारे एकच आहेत. ते म्हणतात आता जर तुम्ही माझी आठवण केली तर तुम्ही माझ्याकडे येणार. मुक्ती तर एका सेकंदात मिळू शकते. मुक्तीनंतर जीवनमुक्ती आहेच. ह्या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. असे नाही की सर्वांना एकसारखी धारणा होऊ शकते. क्रमानुसार पुरुषार्थाप्रमाणेच धारणा होते. मुद्दे खूप चांगले आहेत. मुद्दे सुद्धा धारण होतील तेव्हाच तर नशा चढेल ना. बाबा तुम्हाला खूप सहज सोपा मार्ग सांगतात. तरी सुद्धा काही जण लिहितात की बाबा कृपा करा, बाबा शक्ती द्या. तेव्हा बाबांना समजते की हे भक्त बुद्धी आहेत. भक्त तर बरेच आहेत आणि सर्वजण गातात हे पतित पावन या. आठवण तर सर्वजण करतात आणि म्हणतात हे ईश्वर पिता, परंतु समजत नाहीत की दया किंवा कृपा कशी होईल. खरे तर हे त्रिमूर्ती आहेत. वर शिवबाबा, मग नंतर ब्रह्मा कुमार आणि कुमारी इथे उपस्थित आहेत. स्त्री आणि पुरुष दोघे पण म्हणतात की आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत, त्यामुळे दोघे पण भाऊ बहीण झाले. तुम्ही पण प्रजापिता ब्रह्माची मुलं होते, परंतु आता नाही, जाणत सुद्धा नाहीत. जसे गायन करतात की परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्माद्वारे मनुष्य सृष्टी रचतात, तर जरूर सर्वप्रथम ब्राह्मण धर्मच असणार. जेव्हा सृष्टी रचली जाते तेव्हा ब्रह्मा कुमार कुमारी असतात. मग त्या धर्माची स्थापना होऊन अनेक अधर्म नष्ट होतात. यावेळी तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहात व नंतर तुम्ही दैवी कुमार कुमारी बनणार. कधी विष्णू कुमार किंवा कधी काय, कधी कोणता जन्म घेतात तर कधी काय बनत राहतात. आता तुम्ही ईश्वरीय कुमार आहात, नंतर तुम्ही दैवी कुमार कुमारी बनणार. व त्यानंतर नावं सुद्धा कशी ठेवतात, बसरमल, बैगनमल इत्यादी. स्वर्णकाळात अशी नावं नसतात, म्हणजे स्वर्गामध्ये असे नावं नसतात. आता बाबांनी किती चांगली नावं पाठवली आहेत. तुम्ही मुलांनी आता बाबांच्या आदेशाचे पालन करायला हवे. तुमचा ज्ञानाचा व्यापार सुद्धा बेहद आहे. मोठा व्यापार केला तर मोठे पद मिळेल, ते सुद्धा 21 जन्मांसाठी. जास्त करून गरीब मातास चांगला वारसा प्राप्त करतात. श्रीमंत लोक घेऊ शकत नाहीत. श्रीमंतामध्ये पण स्त्रिया काहीतरी ज्ञान घेतात. पुरुषांचे तर पैशावरच प्रेम असते. माझे माझे करत राहतात. लौकिक पित्याचे वारस फक्त मुलंच बनतात. इथे बाबा म्हणतात स्त्री किंवा पुरुष दोघे पण वारसा घेऊ शकतात. माता जास्त वारसा घेतात असे दिसून येते. म्हणूनच शक्तीच्या नावाचे गायन आहे.
कन्या किंवा माता चांगले पद प्राप्त करतात. म्हणूनच बाबांना कन्हैया सुद्धा म्हटले जाते. हे दिलवाडा मंदिर म्हणजे तुमचे पूर्ण स्मृतीस्थळ आहे. हे समजून घेतल्याने खूप नशा चढायला हवा. तीर्थक्षेत्रांवर जास्त सेवा होऊ शकते. तुम्हाला आता ज्ञानाचे बरेच मुद्दे मिळाले आहेत. सद्गती तर केवळ ज्ञानसागराकडूनच मिळणार, पाण्याकडून नाही. सद्गती देणारे गीतेचेच भगवंत आहेत. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, ज्ञानधनाने सावकार बनून बाबांचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी सेवा करायची आहे. पूर्ण निश्चय बुद्धी बनायची आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये संशय घ्यायचा नाही. दुसरा सारांश, बाबांकडून पूर्ण वारसा मिळवण्यासाठी तुम्हाला माझे म्हणण्यामध्ये जो ममत्व आहे तो सोडून द्यायचा आहे. लौकिक वारस्याचा नशा ठेवायचा नाही. आजचे वरदान आहे, दुवा म्हणजे आशीर्वादाच्या रॉकेटद्वारे तीव्र गतीने उडणारे विघ्न प्रूफ भव. विस्तार आहे, माता पिता आणि सर्वांच्या संबंधामध्ये येत असताना आशीर्वादाचा खजाना स्वतःमध्ये भरून घ्या. म्हणजे स्वतःला संपन्न करा, तर कधीच पुरुषार्थामध्ये मेहनत करावी लागणार नाही. जसे विज्ञानामध्ये सर्वात तीव्र गती रॉकेटची असते, असेच संगम युगात तीव्र वेगाने उडण्याचे साधन किंवा त्याहूनही चांगले रॉकेट सर्वांचे आशीर्वाद अर्थात दुवा आहेत, ज्याला कोणताही अडथळा किंवा विघ्न अजिबात स्पर्श करू शकत नाही. ह्यामुळे विघ्नप्रूफ बनणार, युद्ध करावे लागणार नाही. आजचे बोधवाक्य आहे, परोपकाराच्या भावनेने परिपूर्ण म्हणजे संपन्न बनणे हाच श्रेष्ठतेचा आधार आहे. ओम शांती.